नमस्कार मित्रांनो, SSPB ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर काल आपण बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिला आहे. तर आपल्या 16 कॅन्डलस्टिक पॅटर्न पैकी तो 15वा कॅन्डलस्टिक पॅटर्न होता आणि आजचा जो आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो बेरिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न असणार आहे. आपल्या 16 इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न पैकी 16वा आपला शेवटचा व्हिडिओ बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर चला तर मग कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया कशा प्रकारे असतो तो बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर तुम्ही आता इथे स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हा चार्टवरती दिसतो. एक अप ट्रेंड चालू असतो. अप ट्रेंडच्या शेवटी एक आपल्याला मोठी ग्रीन कलरची कॅन्डल दिसते आणि त्याच्यानंतर एक छोटी रेड कलरची कॅन्डल बनलेली दिसते आणि त्या कॅन्डलचा ओपन आणि क्लोज हा ह्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्येच झालेला असतो. तर पाहू शकता तुम्ही हा अप ट्रेंड चालू आहे आणि हा अप ट्रेंडच्या शेवटी ही मोठी ग्रीन कलरची कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतरची जी कॅन्डल बनली ती ह्या ग्रीन कलरच्या बॉडीच्या आतमध्येच बनलेली आहे. म्हणजे ह्या ग्रीन कलरच्या कॅन्डलने हा पूर्णपणे झाकलेली आहे ह्या रेड कलरच्या कॅन्डलला. म्हणजेच आपल्याला एक गर्भवती महिलासारखं आपल्याला चित्र दिसतंय. आणि हरामी हरामी ह्या शब्दाचा अर्थ मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलाच आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. हरामी हा शब्द जॅपनीज भाषेमध्ये एका गर्भवती महिलेला वापरण्यात येतो. जे जॅपनीज महिला असतात, गर्भवती महिला, त्यांना हरामी ह्या शब्दाने हरामी हा शब्द वापरला जातो त्यांना संबोधण्यासाठी. तर हा हरामी ही शिवी नाहीये, ही जॅपनीज भाषेमध्ये गर्भवती महिलेला हरामी असं बोललं जातं. हे तुम्ही लक्षात ठेवा. शिवी शिवी कोणी समजू नका त्याला. तर समजलं तुम्हाला. बेरिश हरामी पॅटर्न आपल्याला अप ट्रेंडच्या शेवटी बनताना दिसतो आणि ह्याच्यात अपोजिट बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश हरामी हा आपल्याला डाऊन ट्रेंड जेव्हा चालू असतो, एक मोठा डाऊन ट्रेंडच्या शेवटी आपल्याला एक रेड कलरची मोठी कॅन्डल बनलेली दिसते आणि दुसरी जी ग्रीन कलरची कॅन्डल बनते ती छोटी ग्रीन कलरची कॅन्डल बनून रेड कलरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्येच क्लोज झालेली असते आणि ती अशा प्रकारे आपल्याला चार्टवरती दिसते. याच्याच अपोजिट बुलिश हरामीच्याच अपोजिट बेरिश हरामी. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर चला तर मग आपण थोडं एक्झाम्पल पाहूया. इथे पाहू शकता तुम्ही चार्टवरती, इथून मार्केट वरती गेलेलं आहे, हळूहळू वरती गेलेलं आहे. वरती जाऊन इथे बघा एक मोठी रेड कलरची ग्रीन कलरची मोठी कॅन्डल बनवली मार्केटने आणि त्याच्यानंतर एक रेड कलरची कॅन्डल बनवली आणि त्या रेड कलरच्या कॅन्डलचा ओपन आणि क्लोज हा ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्येच झालेला आहे. तुम्हाला इथे थोडीशी वीक दिसत असेल बाहेर झालेली, पण त्याच्याने काय एवढा इफेक्ट पडत नाही. फक्त आपल्याला ओपन आणि क्लोज बघायचा आहे दुसऱ्या कॅन्डलचा कुठे झालेला आहे ते. ओपन आणि क्लोज हा ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्ये झाला पाहिजे, तर आपण तिला बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न कन्सिडर करू शकतो. आणि त्याच्यानंतर पहा मार्केट इथून चांगल्या प्रकारे खाली पडलेलं आहे. पहा इथे पण पहा, इथून मार्केट वरती गेलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि वरती जाऊन इथे पहा एक रेजिस्टन्स आहे. हा दिसतोय तुम्हाला, हा एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सला एक ग्रीन कलरची कॅन्डल बनवली आणि त्याच्यानंतर जी रेड कलरची कॅन्डल बनली त्याचा बघा ओपन आणि क्लोज हा ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या आतमध्येच आहे. आणि त्याच्यानंतर बघा तिसरी कॅन्डल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कन्फर्मेशन घेऊनच एंट्री करायची आहे मार्केटमध्ये. हा पॅटर्न तुम्हाला जेव्हा केव्हा चार्टवरती दिसेल तेव्हा तिसऱ्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घ्यायचं. तिसरी कॅन्डल ही पहिल्या रेड कलरच्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली ओपन झाली पाहिजे, तरच ट्रेडमध्ये एंट्री करायची, नाहीतर एंट्री करायची नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. इथे पहा तुम्ही, इथे ही जी तिसरी रेड कलरची कॅन्डल आहे तिचा ओपन बघा पहिल्या रेड कलरच्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली झालेला आहे आणि त्याच्यानंतर पहा मार्केट कशा प्रकारे खाली पडलेलं आहे. इथे पण पहा, इथे पण आपल्याला इथून मार्केट वरती जाताना दिसतंय आणि त्याच्यानंतर एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल बनवली आणि त्याच्यानंतरची जी रेड कलरची कॅन्डल आहे तिचा ओपन आणि क्लोज ह्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्ये झालेला आहे आणि त्याच्यानंतर पहा मार्केट चांगल्या प्रकारे खाली आलेलं आहे. अजून एक उदाहरण पाहूया आपण कुठे भेटतंय का चांगलं. वरती गेलेलं आहे आणि इथं रेड कलरची कॅन्डल, एक छोटासा ट्रेड झाला इथे. इथे पाहू शकता, इथे परफेक्ट उदाहरण आपल्याला भेटलेलं आहे.
प्रॉपर इथे पॅटर्न तयार झालेला आहे. थोडं झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल तुम्हाला. पहा, मार्केट इथून वरती गेलेलं आहे. वरती जाऊन एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार केली आणि त्याच्यानंतर ही रेड कलरची कॅन्डल तुम्हाला दिसत असेल, ही रेड कलरची कॅन्डल पहा कशा प्रकारे बनलेली आहे. या ग्रीन कलरच्या बॉडीच्या आतमध्येच ओपन आणि क्लोज झालेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा तिसरी कॅन्डल पहिल्या रेड कलरच्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली ओपन झालेली आहे. आणि त्याच्यानंतर पहा मार्केट खाली आलेलं आहे चांगल्या प्रकारे. तर कळलं तुम्हाला बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न हा बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न हा आपल्याला अप ट्रेंडच्या शेवटी बनताना दिसतो आणि बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनलेला दिसतो. हे दोन्ही एक दुसऱ्याचे अपोजिट आहेत, लक्षात ठेवा. आणि माझ्या आधीच्याच पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेवढे पण पॅटर्न्स आहेत कॅन्डलस्टिक पॅटर्न हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सलाच बनताना तुम्हाला दिसेल. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे तुम्हाला सपोर्टलाच बनताना दिसतील आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे तुम्हाला रेजिस्टन्सलाच बनताना दिसतील. कळलं तुम्हाला? तर अशा प्रकारे बेरिश हरामी आणि बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आपले 16 महत्त्वाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज आज पूर्ण झालेली आहे इथे. तर आता आपली नेक्स्ट जी सिरीज असणार आहे ती चार्ट पॅटर्नवरती असणार आहे. आणि मी जे तुम्हाला आतापर्यंत जेवढे पण पॅटर्न शिकवलेले आहेत कॅन्डलस्टिक पॅटर्न हे तुम्ही प्रॅक्टिस करू नका मार्केटमध्ये. तुम्हाला चार्टवरती चार्ट ओपन केलं पॅटर्न दिसले पाहिजे. जेव्हा तुम्हाला असे दिसायला लागतील तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. आता त्यापेक्षा करू नका, कारण फुकट तुम्ही उतराल आणि लॉस करून घ्याल स्वतःचा. कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्याचा सराव करावा लागतो. लगेच कुठलीही गोष्ट जमत नाही. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करा. ह्या चार्टवरती तुम्ही हे जे मी आतापर्यंत जेवढे शिकवलेले पॅटर्न आहेत ते सगळे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि एकदा जर तुम्हाला चार्टवरती चार्ट ओपन केल्या दिसायला लागतील पॅटर्न, तेव्हा मग तुम्ही समजा की तुम्हाला चार्ट पॅटर्न हे चांगल्या प्रकारे कळलेले आहेत. आणि मगच तुम्ही त्याच्या आधारावरती तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करू शकता आणि चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकता. तर आशा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.